प्रधानमंत्री घरकुल योजनेचे अनुदान रखडल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर। 1,03,000 लाभार्थ्यांपैकी केवळ 19,000 लाभार्थ्यांनाच मिळाला तिसरा हप्ता। जिल्ह्यातील ग्रामीण भागांसाठी 2024-25 ते 2025-26 या कालावधीत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 1,03,426 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे। पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर अनेकांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले, मात्र त्यानंतर तब्बल 71,099 लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता अद्याप रखडलेला आहे। तर आत्तापर्यंत केवळ 19,000 लाभार्थ्यांनाच तिसरा हप्ता मिळाला आहे। ही माहिती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे। या विलंबामुळे अनेक ठिकाणी घरकुलांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबले असून लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत प्रत्येकी 1,20,000 रुपयांचे अनुदान दिले जाते। मात्र सध्याच्या वाढत्या महागाईमुळे विटा, सिमेंट, लोखंड तसेच मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। परिणामी या तुटपुंजा अनुदानात घरकुल पूर्ण करणे अशक्य असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे। अनेक लाभार्थ्यांचे घरकाम अर्धवट स्थितीत आहेत, त्यामुळे तात्काळ रखडलेले अनुदानाचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे।